नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मीरा ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जय गिरनारी. खूप दिवसापासून मनामध्ये एक इच्छा होती, ती आज फायनली स्वामी महाराजांनी पूर्ण केलेली आहे. आणि घरामध्ये महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे फायनली गिरनारला. बॅग पॅक झालेले आहेत. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळच्या 6. आता आपण घरातून थेट गेलेलो आहोत स्टेशनला. तिथे ह्यांनी काढलेले आहे तिकीट आणि आम्ही बसलेलो आहोत ट्रेनची वाट पाहत. तोपर्यंत मी काही थोडेसे फोटो काढले. तोपर्यंत ह्यांनी आजूबाजूचा थोडा व्हिडिओ शूट केला आणि सकाळी खूप प्रसन्न वाटत होतं. शेवटी ट्रेन आली आणि आम्ही गेलो लोणावळ्याला. लोणावळ्यातून आलेलो आहोत बांद्रा टर्मिनलला. पण लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर ट्रेनला फार गर्दी असल्यामुळे व्हिडिओ शूट नाही करता आला. आणि गिरनारला जाताना पण आमच्या तिकीट कन्फर्म नसल्यामुळे, तिथे पण खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ नाही करता आला. डायरेक्ट आम्ही जुनागड स्टेशनला उतरल्यानंतरचा व्हिडिओ केलेला आहे. तिथे थोडेसे स्टेशनला फोटो काढले आणि तिथून रिक्षा पकडून आम्ही गेलेलो आहे एका आश्रममध्ये. तिथे राहण्यासाठी आम्ही रूम बुक केलेली होती. खूप छान आश्रम होतं. खूप शांत वाटत होतं. तिथं आम्ही दिवसभर आराम केला आणि संध्याकाळी आंघोळ वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत गिरनार चढण्यासाठी. जाताना ह्यांनी आजूबाजूचे आश्रम, काही मंदिर आहेत. भवनाथ महादेव मंदिर आहे, तिथेही आम्ही दर्शन घेतलं. आता आम्ही फायनली चालत पोचणार आहोत गिरनारच्या पायथ्याशी. हे आहे भवनाथ महादेव मंदिर. खूप सुंदर आहे. आता आपण पोचलेलो आहोत गिरनारच्या पायथ्याशी. इथं बॅग चेकिंग केली जाते. प्लॅस्टिक वगैरे अजिबात चालत नाही. बॅग चेकिंग करून झाल्यानंतर आपण घेतलेलं आहे हनुमानांचं दर्शन आणि महाराजांचंही दर्शन घेतलेलं आहे. स्वामी महाराजांचं खूप छान मंदिर आहे. हनुमानांनाही सांगितलेले आहे आम्हाला ताकद द्या गिरनार चढण्यासाठी. महाराजांनाही नतमस्तक झालेलो आहोत गिरनार चढण्यासाठी ताकद द्या म्हणून, कारण आमच्यासोबत लहान लहान मुली पण होत्या. त्याच्यानंतर यांनी कापूर पेटवून नारळ वगैरे फोडला. जय गिरनारी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याच्यानंतर नारळ फोडल्यानंतर आम्ही सगळेजण पहिल्या पायरीशी नतमस्तक झालो. महाराजांना विनवणी केली की महाराज गिरनार चढण्यासाठी ताकद द्या. आणि आम्ही फायनली संध्याकाळी 11:30ला गिरनार चढायला घेतलेलं आहे. मुली पुढं जात होत्या, आम्ही पाठीपाठी जात होतो. मावशीला बीपीचा त्रास असल्यामुळे आम्ही हळूहळू चालत होतो. जाताना अशी छोटी छोटी मंदिरं लागत आहेत, तिथेही आम्ही दर्शन घ्यायचो. पण मावशीला खूपच त्रास होत असल्यामुळे 10 पायऱ्या चढायचो, बसायचो. त्याच्यानंतर आम्ही असं करत पोहोचलेलो आहोत गोरक्षनाथांच्या मंदिरापाशी. खूप छान दर्शन घेतलं. हवाही खूप सुटलेली होती. तिथं आम्ही 5-10 मिनटं आराम केला आणि तिथून आम्ही निघणार आहोत थेट गुरुशिखरासाठी. आणि किती छान वाटते पहा गोरक्षनाथांच्या मूर्तीकडं पाहून. आणि तिथून ह्यांनी व्हिडिओ घेतलेला आहे गुरुशिखराचा. खूप छान दिसत आहे. आणि आम्ही पोचलेलो आहोत फायनली गुरुशिखरावर. आणि मावशी पहा, महाराजांनी फायनली आणलेलं आहे. ह्या गोष्टीसाठी हात जोडत आहे महाराजांना. आम्ही तिथं बसलो. 5:30ला पोचलेलो होतो. आरती वगैरे आम्हाला भेटली. आम्ही थोडंसं काही खायला हे नेलेलं होतं, ते खाऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर फायनली आम्हाला महाराजांचं दर्शन भेटलेलं आहे. आणि महाराजांचं दर्शन 1 मिनिटासाठीच झालं, पण जो गिरनार चढलेला होतो तो थकवा पूर्णपणे गेला आणि एक मनामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर दर्शन खूप छान झालं. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही परत महाप्रसाद घेण्यासाठी खाली आलेलो आहे. महाप्रसाद घेतला, कमंडलू तीर्थ घेतलं, दत्तधुनी पाहिली आणि त्याच्यानंतर थेट गोरक्षनाथाच्या मंदिराकडे, गोरक्षनाथाच्या तिथंही दर्शन घेतलं. आणि तिथून आम्ही आता निघत आहोत अंबामाता मंदिराकडे. हे पहा, माझी लहान मुलगी, हिचं हार्टचं झालेलं आहे ऑपरेशन. आम्हाला सगळेजण म्हणत होते की तिला घेऊन जाऊ नका, तिचा फार दम भरतो. इथं साधी सायकलही खेळली तरी तिला धाप लागते. आणि ही मुलगी चक्क 10,000 पायऱ्या चढलेली आहे. म्हणजे महाराजांचा आशीर्वादच म्हणायला लागेल. ती पुढं होती, आम्ही सांगायचो तिला थांब, पळू नको, आणि आम्ही सगळे पाठी होतो.
आणि ह्या बघा मुलीच पुढे आहेत आणि आम्ही सगळे पाठी आहोत. आणि मावशीलाही खूप त्रास होत होता, 10 पायऱ्या चढायची बसायची. तिला तर असं वाटत होतं की मी वरपर्यंत जाऊ शकते की नाही शकते, पण महाराजांनी तिथंपर्यंत नेलं. त्याच्यानंतर आलेल्या आहोत अंबामाता मंदिराजवळ आणि अंबामाता मंदिराच्या आतमध्ये जाऊन आम्ही सर्वांनी छान दर्शन घेतलं. तिथं कढी साखरेचा प्रसाद ठेवलेला होता, तो प्रसादही घरी आणला. कुंकू होतं देवीचं घरी आणण्यासाठी, तेही आम्ही घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही रोपवेनं यायचं ठरवलेलं होतं. छान रोपवेची तिकीट काढली, तिथं फोटो वगैरे काढले. फोटो काढण्यासाठी पण तिथं छान पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर मग रोपवेनं यायला लागलो. पण हे काय आमच्यासोबत नव्हते, हे पाठीमागं होते. आम्ही रोपवेमध्ये बसलो. त्याच्यानंतर मावशीचा चेहरा पहा किती थकलेला दिसतोय. आणि संध्या पहा सांगत होती मुलांना की हलू नका, शांत बसा. आणि बघा कशी पोज देते, ही माझी जिवलग मैत्रीण आहे. कशी पोज देते पहा. त्याच्यानंतर खालचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता, खूप छान वाटत होतं. छोटी छोटी मंदिरं दिसत होती रोपवेमधून. आणि मनाला तर एवढं प्रसन्न वाटत होतं ना. आणि माझा स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला. गोरक्षनाथाच्या मंदिरापासून पुढं गुरुशिखरापर्यंत जाताना ज्या पायऱ्या आहेत, चढ उतार आहे, खूप पायऱ्या आहेत. आणि असं वाटत होतं की मी ह्या चढूच शकणार नाही. मला खूप टेन्शन आलं होतं. महाराजांच्या तिथं जेव्हा बसलो होतो आम्ही 5:30ला गुरुशिखरावर पोहोचलो, तिथं बसलो होतो, तेव्हाही माझ्या मनामध्ये एकच विचार होता की येताना मी पायऱ्या कशा चढणार. पण जणू महाराजांनी माझा हात धरून, बोट धरून मला पायऱ्या कधी मी चढले ना, मला कळालंच नाही की मी कधी अंबामाता मंदिरापर्यंत पोचले. आणि कसलाही थकवा नव्हता, एवढं प्रसन्न वाटत होतं. आणि येताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं. खूप छान अनुभव आला महाराजांचा. मन एवढं प्रसन्न झालं ना, एवढी पॉझिटिव्हिटी आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि श्री